जे आई वडील आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाहीत तेव्हा त्यांनी 1 रुपया दंड ठेवला होता आणि त्यानंतर भारत सरकारला 100 वर्षानंतर जाग आली. भारत सरकारने 2002 मध्ये शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार केला. तर तो महान राजा राजश्री शाहू महाराज शेतकरी कष्टकरी सामान्य फाटक्या माणसाचं आशास्थान म्हणजे संविधान आणि या संविधानाच्या माध्यमातून इथं बसलेल्या सगळ्यालाच जगण्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्याचं शिक्षणाचं बळ देणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्याचं सुराज्यात निर्माण करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. देव माणूस आणि संत माणूस होऊन मानवतेची सेवा करण्यापेक्षा मानव म्हणूनच मानवतेची सेवा करणारे या महाराष्ट्रातले सर्वात शेवटचे 2 संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज, विदर्भाचे भाग्यविधाते डॉक्टर पंजाबरावजी देशमुख आणि ज्या महापुरुषांनी या मातीसाठी काम केलं त्या सर्वांना मी अभिवादन करतो. जगाचा पोशिंदा किसान आणि या देशाचं रक्षण करणारा जवान यांना मी सलाम करतो. इथं बसलेले जगण्यातून जीवन घडवणारे आणि शब्दातून ज्ञान वाढवणारे सर्व शिक्षक वृंद. लोक मला कवी म्हणतात. सर मी मुळात कवी माणूस आहे. लोक मला कवी म्हणतात, माझी कविता हवी म्हणतात. पण कवितेची व्याख्या सांगताना मला सांगावंसं वाटतं की मायेचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, मायेचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर अशाची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीसाठी मुराळी होता आलं नाही, ज्याला सख्या बहिणीसाठी मुराळी होता आलं नाही अशासाठी तर कवितेला गोड गुराळ होता आलं नाही. लेकीच्या लग्नात ज्याचा आसू कधी ढळला नाही, लेकीच्या लग्नात ज्याचा आसू कधी ढळला नाही अशाचा तर मरणदारही कवितेला वळता आलं नाही. आणि अशाच लोकांपासून इतिहासामध्ये कवितेला भीती होती. म्हणूनच कविता 700 वर्ष अगोदर जात्यावरती जिती होती आणि ती जिती ठेवण्याचं काम ज्या माय माऊल्यांनी केले त्यांना मी वंदन करतो. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी कोणी बहुजनाचा मुलगा असेल, कोणी वंचिताचा मुलगा असेल, कोणी शेतकऱ्याचा मुलगा असेल, कोणी कष्टकऱ्याचा मुलगा असेल, कोणी ड्रायव्हरचा मुलगा असेल, कुणी भूमिहीनाचा मुलगा असेल, तर कुणी 200 रुपये रोजमजुरी करणाऱ्या माय माऊलीचा मुलगा असेल. मी पण एका गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि याची आपल्याला जाणीव असली पाहिजे, याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. मी गावोगावी जातो, प्रत्येक शाळेला भेट देतो, मला बोलवलं तिथं जातो आणि या शेतकऱ्याच्या या गोरगरीब मुलांच्या पोरांना एकच सांगत असतो की पोरांनो, शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्याकडे बागायती जमिनी नाहीत, आपल्याकडे भांडवल करायला पैसा नाही, पाणी नाही. त्यामुळं आपल्याजवळ एकच हत्यार आहे, ते म्हणजे शिक्षण. बघा आजकाल सर मला वाटतंय आपल्याकडे 7वी 8वीत गेलेले मुलं शाळेत न जाता आजकाल ते व्यसनाच्या नादी लागायले. आजकाल ते ट्रॅक्टरचे ड्रायव्हर होण्यामध्ये माहीर व्हायले. तर आजकाल ते 7वी 8वीतले मुलं प्रेमात पडायले. 10वी 12वी झाल्यानंतर ते शाळा सोडून भन फिरायले. तर आणि त्यांना कुणीतरी सांगतात आपल्या समाजामध्ये आपल्या गावामध्ये की शाळा शिकून काय होतं, सांगतात ना. तर हे प्रमाण जास्त वाढलंय. शाळा शिकून काय होते तर तुम्ही बघा, तुम्ही पण म्हणत असाल की शाळा शिकून काय होते, तर मी तुम्हाला सांगतो की शाळा शिकून तुम्ही डॉक्टर होऊ शकता, इंजिनियर होऊ शकता, शिक्षक होऊ शकता, वकील होऊ शकता. शाळा शिकून तुम्ही तहसीलदार होऊ शकता, कलेक्टर होऊ शकता. याही पलीकडे शाळा शिकून तुम्ही तुमच्या आईवडिलाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करू शकता. तुम्ही तुमच्या आईवडिलाच्या जनावरासारखं जगणं बंद करू शकता. तुम्ही तुमच्या आईवडिलाला मान बहुमान सन्मान देऊ शकता. याही पलीकडे शाळा शिकून काय होते म्हणणाऱ्यांना मला त्यांना सांगायचं एकच उदाहरण. फक्त एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले. बघा, एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि समाजाकडे मागं वळून पाहिलं. जो समाज 70-80 वर्षापूर्वी गावाच्या बाहेर जनावरासारखं जगणं पसंत करत होता, त्या समाजाने आज ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपती पदापर्यंत धडक मारली. फक्त एका छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केली. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना छोटीशी जहागीरदारी भेटली होती. फक्त एकाच शिवाजी महाराजांनी सुरुवात केली आणि त्यांनी आपल्याला सर्वांसाठी या स्वराज्याची निर्मिती केली. तुम्हाला या ठिकाणी मी एक छोटंसं उदाहरण देतो. बघा, एकदा एका राजाचा वाढदिवस असतो आणि त्या राजाच्या वाढदिवसाला एका लोहारानं त्याला एक अशी तलवार भेट दिली
ती तलवार राजाला खूप आवडली आणि आपल्याला दिलेल्या भेटेचं रिटर्न गिफ्ट म्हणून त्या राजानं त्या लोहाराला एक चंदनाची बाग भेट दिली. त्या लोहाराला त्या चंदनाच्या बागेचं नॉलेज नव्हतं, त्याची माहिती नव्हती. त्या लोहारानं हळूहळू एक एक झाड कापत कापत त्याचा कोळसा तयार केला आणि तो कोळसा करून तो विकू लागला. हळूहळू हळूहळू ती सर्व बाग नष्ट झाली आणि एक दिवस तो राजा त्या लोहाराच्या दारासमोरून जात होता. राजाला आता वाटलं लोहाराची परिस्थिती आता बदलली असेल, लोहार आता श्रीमंत झाला असता. पण पाहतो प्रत्यक्षामध्ये तर काय, लोहार तशाला तसाच होता. तो लाकूड जाळायचा आणि त्याचा कोळसा करायचा. त्यावेळेस तो राजा त्या लोहाराजवळ गेला आणि त्याला म्हणाला, तुझ्याजवळ एखादं लाकूड शिल्लक आहे का? तो लोहार म्हणाला, त्या लोहाराजवळ एक कुऱ्हाडीचा दांडा शिल्लक होता. त्या राजानं त्या लोहाराला त्या कुऱ्हाडीचा दांडा घेऊन एका चंदनाच्या व्यापाऱ्याकडे नेलं. त्यावेळेस त्या चंदनाच्या व्यापाऱ्यानं एवढुशा त्या तुकड्याचे त्या लोहाराला खूप पैसे दिले. लोहार रडू लागला. लोहार राजाकडे विनवणी करू लागला की राजा त्यांना म्हणू लागला, साहेब मला परत अशी एक बाग भेट द्या, माझ्याकडून खूप चूक झाली. त्यावेळेस तो राजा म्हणू लागला, अशी भेट वारंवार जीवनात भेटत नाही. त्यामुळं या जीवनात सर्वात जर अनमोल कोणती जर गोष्ट असेल सर, तर मला वाटतं माणसाचा देह आहे, देह. कारण की तो देह एकदा गेला की परत येत नाही. या देहाचा कोळसा करायचा की चंदन करायचा, मला असं वाटतं या इथल्या विद्यार्थ्यांनी तुम्ही तुमच्या मनामध्ये बिंबवलं पाहिजे की आपल्या देहाचा कोळसा करायचा की आपल्या देहाचं चंदन करायचं. बघा या ठिकाणी मी सांगतो की आपल्याला शिक्षणाची जाणीव कशामुळे होते, आपण